साहेब तुम्ही परत निवडून येणार नाही. नागेश पाटील आष्टीकरांना शिवसैनिकाचा फोन. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊ. उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 6 खासदारांनी प्रवेश केला. निधीचं कारण देत या खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या रोषाला खासदारांना सामोरं जावं लागलं. ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना एका कार्यकर्त्यानं फोन करत कॉल केल्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतीये. हदगाव तालुक्यातील इरापूर येथील नंदकिशोर देशमुख या तरुण ठाकरे गटाच्या शिवसैनिकानं थेट खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून पक्षप्रवेश केल्यासंदर्भात जाब विचारलाय. ठाकरेंची साथ का सोडली? यापुढे येणाऱ्या 2029च्या निवडणुकीत तुम्ही निवडून येणार नाही असा दम सुद्धा या शिवसैनिकाने भरला. व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिपही ऐका. झोपले काय हो? झोपलो होतो. बोला ना. बर 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 मी बोलायलो इरापूरून. हो बोला तिथे आता बोललो मी तुम्हाला. बोलले हो पण साहेब असं काऊन केलं हो तुम्ही? काय केलं? हे आपल्या उद्धव साहेबाच्या सैन्यातून तिकडे काऊन गेले? करा लागते खाऊ आता काय करतो काय खाऊ. नाही हो असं नाही. तुमच्यासाठी राव गावोगाव हिंडलो आम्ही, बेजार झालो. हो ना हो ना. मशालीचा प्रचार करू करू बेजार झालो साहेब. आणि तुम्ही असं काऊन? 100 माणसं असली तर 100 पुण्यात कोणाच 100 नाव असतात. नाही साहेब पण मतदान हो तुम्हाला. नाही हो मशालीसाठी आम्ही परेशान झालो ना हो साहेब. आता काय तुम्ही असं केलं राव? परेशान झाली, आम्ही बी परेशान झालो. तेच आम्ही काय हे होतं का सगळं? साहेब तुम्ही नाही हो, हे बरोबर नाही केलं. तुम्ही निवडून येत ना हो पुन्हा. ठीक आहे 12 वाजता समोर नाही हो पण तुम्ही निवडून येत ना हो साहेब. हॅलो, ठीक आहे 100% तुम्हाला सांगायला तुम्ही निवडून येतच ना साहेब. बरोबर ठीक आहे. हो. धन्यवाद. ओके. दरम्यान लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ऑडिओ क्लिप ही सोमवारी रात्री 12:30 वाजताची असल्याचं बोललं जात आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिवसैनिक या दोघांमध्ये संभाषण होत असल्याची ही ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होतीये. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.